हो बघा, या जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. किती? 4. नीट ऐका. शहाणा, शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. किती झाले? 4. शहाणा, ज्याला सांगावं लागत नाही तो कोण? शहाणा. ज्याला सांगावं लागत नाही तो कोण? शहाणा. कीर्तनात शहाण्या माणसाला मांडी घाला हे सांगावं लागत नाही. मांडी घाला म्हणून सांगावं लागत नाही. आणि ज्याला मांडी घाला म्हणून सांगावं लागतं तो स्वतःला जरी शहाणा समजत असला तरी तो शहाणा. आता जमलं, असं ध्यान देऊन ऐकायचं. म्हणजे ज्याला सांगावं लागत नाही तो कोण? शहाणा. पण ज्याला सांगावं लागतं तो सामान्य. ज्याला सांगावं लागतं तो सामान्य. करतो पण भीतीपोटी करतो, सर्वसामान्य. आणि कितीही सांगा करीतच नाही, अतिसामान्य. विठाला विठाला. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक असतो अर्ध शहाणा. इकडे लक्ष द्यायचं बरं का, मध्ये बोलायचं नाही. जाऊ दे. लहान मुलं देवा घरची, लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. इथं तरी पोरं चांगले आहेत, असे शांत तरी बसतात. नाही तर काही ठिकाणी अशी मुलं असतात. अगं, मी मागं कोल्हापूरला कीर्तनाला गेलो पण तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल का? कीर्तन होतं 9 ते 11. मी आधीच गेलतो 8 वाजता लवकर. आता लवकर गेलो, मग जेवायला बसलो. त्यांच्या घरी बसलो. तिथं एक पोरग होतं, सफरचंदावानी गाल, खांबावानी हातपाय, गणपती बाप्पावानी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि ते काय करायचं, मी बसलो की ते असं पळत यायचं, माय का असं पाहायचं, परत जायचं, परत यायचं, माय का असं पाहायचं. नंतर थोड्या वेळाने परत आला. मला म्हणला, महाराज माझी एक इच्छा आहे. लहानच पोरगे. म्हटलं माझी एक इच्छा आहे. म्हटलं विचार. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे, मरण मी. आता ते पहिलवानाचं मी वार करायचं कुठं मिळेल का? त्याला म्हटलं खांद्यावर नको, साईडला बस, माझ्या शेजारी बस. ते बसलं शेजारी. आता ते त्याचंच घर. त्याने घेतलं रिमोट आणि लावलं कार्टून टी व्हीला. मी म्हणलं दे की मला रिमोट, जरा बातम्या बघू दे काय चाललंय सरकारचं. ते म्हणलं ये महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो, म्हटलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. पण ते लहानच पोरग, लहानच, त्याचं काय मनात आलं काय माहिती, उठला, माझ्या तोंडावर रिमोट फेकला गेला निघून. आता मी म्हटलं जाऊ दे, आता रिमोट भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू दाबू बटन तुटलं, पण चॅनल बदललाच नाही. जेवण झालं, थोड्या कीर्तन सुरू झालं. कीर्तनाला मी उभं राहिलो, ते समोरच येऊन बसलं. मला म्हणलं महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणला महाराज मी रिमोटचं सेलच काढून गेलो होतं. असले पोरं कीर्तनाला असतात महाराज, लय अवघड. तुमचं तरी बरे, लय विषय अवघड महाराज. एकच असावं पण चांगलं. बघा, गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगलं असावं. विठाला विठाला. हो, जगात 4 प्रकारचे लोक. इथं होतो आपण. शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. त्याचा पुढचा टप्पा आता अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, वा वा, अति शहाणा किंवा दीड शहाणा.
अर्ध शहाणा म्हणजे काय? ज्याला येतो थोडं पण दाखवतो जास्त. येतं 4 आणा दाखवतो 12 आणा, त्याला काय म्हणतात? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त आणि बोलतो कमी. कमी कमी बोलतो, ऐकतो जास्त. ज्ञानी माणसाचं लक्ष नाही. झाडाला जेवढे फळं लागतात तेवढं ते झाड वाकत जातं का नाही? तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र राहायला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी घेतोय ते. आणि तिसरा जो येतो कोण? अतिशहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, म्हण, त्याचा बैल या म्हणीप्रमाणे अतिशहाणा. विठाला विठाला. मग तुकोबराय म्हणतात किती शहाणा असू द्या पण देवाविषयी जिव्हाळा नाही, काही उपयोग होणार नाही. अनेक नोहे माझे मना, हो का पंडित शहाणा. किती पंडित असू द्या, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा नसेल तर काही उपयोग होणार नाही. मग त्यासाठी नामारूपाचा काय पाहिजे? मेळ पाहिजे. काय पाहिजे? मेळ. नामरूपी जडले चित्त. बघा, शेतात पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? शेताला पाहिजे खत. बसलेली मंडळी, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. आता जमलं. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलटं चाललंय. कलियुग आहे. बरोबर बरोबर, सगळं उलटं चाललंय. असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? खटलं तुम्हालाच कळतं, मला काहीच तेव्हा. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच फिटलं. कारण एक मत नाही. घरात पाहिजे एक मत. संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त. आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दास मी अंकित. मग चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. भक्तीशिवाय चित्त जडू शकत नाही. भक्ती किती प्रकारची? नवविध. 9 प्रकारचे. तुका म्हणे नवविध. आता 9 प्रकारचे भक्ती ऐका. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विध भक्ती आहे. आणि ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि एकदा का शुद्ध झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरे नाही देव त्याला. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं? विठाला विठाला.